The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि. या 3 महिन्यानंतर भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर राजगिरीला, आता ही राजगिरी आहे, त्याला राजगिरी म्हणतात. बुद्धगयेच्या धम्मपंथीत आलेले लोक आणि राजगिरीचं दर्शन असेल आपल्या दूधकुट पर्वतावर. तर त्या राजगिरीला भगवंताच्या निर्वाणानंतर 3 महिन्याने किती भरविला गेली होती. भगवंताचे अग्रश्रावक जे होते महाकाश्यप बनले गेले, त्यांच्या अध्यक्षतेखाली राजा शत्रूच्या छत्रछायाखाली, म्हणजे त्याचं सर्व खर्च दानत्व जे आहे ना, किंवा व्यवस्था करणे, भिक्खू संघाची राहण्याची 500 अर्हंत भिक्खू होते. त्याचा संबंध किती? 500. आज अर्हंत भिक्खू पाहायला भेटत नाहीत. आज चिवरधारी भंतेजी पाहायला भेटत नाही. कितीतरी गावांमध्ये, कितीतरी खेड्यांमध्ये, कितीतरी शहरांमध्ये, तालुक्यामध्ये दूर दूर पर्यंत कोणी भंतेजी नाही आहे. यांना मी जे शिकवतो, थोडंसं तंबी देऊ देऊ शिकवतो, थोडं टॉर्चर करू करू शिकवतो. यांना अपमानही फील होत असेल, कधी कधी आई वडिलांना घरच्यांना सांगत असेल तर त्यांनाही वाटत असेल बाबा भंतेजी फार चांगले दिसत होते, आणि हे तर सांगतात भंतेजी एकदम बोलू बोलू शिकवतात म्हणून. आता शिकवावं तर लागेलच नाही एकदम, कारण मास्तराने छडी मारल्याशिवाय कसं काही शिकत आहे. आणि म्हणून बघा, त्या काळात 500 अर्हंत भिक्खू आजच्या दिवशी सप्तपर्णी गुफेमध्ये, राजगिरी पर्वतामध्ये, तुम्ही आताही जर गेलात, सोन भांडार म्हणून एक ठिकाण आहे त्या बिळूवणापासून थोड्याशा अंतरावरती, आणि तिथे एक असं म्हणतात की दगडी दरवाजा आहे. आजही आम्ही धम्मशालीमध्ये घेऊन जातो लोकांना, तर तिथे बरोबर एक दगडी दरवाजा आहे. तिथून तो रस्ता सप्तपर्णी गुफेत जाण्यासाठी. सप्तपर्णी गुफा त्या गुफेला यासाठी म्हटलं की ज्यामध्ये परिषद झाली, संगीती झाली होती. तर सप्तपर्णीचं एक झाड असते बघा, तुम्ही कधी पाहिजे, जसं पळसाला 3 पानं असतात ना, तर सप्तपर्णी नावाच्या झाडाला 7 पानं. खरंच असतात, काल्पनिक नाही आहे ते. तर त्या गुफेच्या आसपास त्या डोंगरावरती सप्तपर्णीचे झाड होते, म्हणून त्या गुफेला सप्तपर्णी गुफा असं नाव पडलं होतं. आणि त्या गुफेमध्ये 500 अर्हंत भिक्खू जमा झाले. महाकाश्यप भंतेजींना त्यांचं त्या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषविलं होतं, आणि संपूर्ण खर्च जो आहे तो दानातून राजा अजातशत्रूने केला होता. आणि ती संगीती जी आहे, ती परिषद जी आहे, ती केवळ यासाठी म्हणून घेतली होती की भगवंताचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. मग भगवंताच्या नंतर त्यांचा धम्म टिकला पाहिजे, बुद्ध शासन टिकायला पाहिजे, कारण भगवंताचा धम्म बहुजन हित आहे, बहुजन सुखाय आहे, म्हणजे लोकांना हित, लोकांचं हित करणार आहे, लोकांना सुख देणार आहे. परंतु तो जर टिकला नाही तर लोकांचं कल्याण कसं होईल, येणाऱ्या पिढ्यांचं कल्याण कसं होईल. आणि त्यामुळे संपूर्ण भिक्खूंनी, महाकाश्यप भंतेजींनी, अर्हंत भिक्खूंनी विचार केला की बुद्धाचं शासन, बुद्धाचं तत्व, बुद्धाचं वचन, बुद्धाचे उपदेश हे जिवंत राहिले पाहिजे. आताच्या काळामध्ये आपल्याकडे मोबाईल आहे, मोबाईल मध्ये स्टोरेज आहे. आपण फोटो काढले, व्हिडिओ काढले की त्या स्टोरेज मध्ये जमा होतात, बरोबर की नाही. किंवा एखादा कॅमेरा असेल त्याला मेमरी कार्ड असते, किंवा कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल तर त्यालाही स्टोरेज असते, आणि बरोबर त्याच्यामध्ये सेव्ह होतात, नाही का. आपण इथे व्हिडिओ काढतो बघा, फोटो काढतो, तर ते स्टोर होतात ना, मग सोशल मीडियावरती आपण वापरतो. तर आताच्या काळात, आधुनिक काळामध्ये कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे. त्या काळामध्ये ह्या सुविधा नव्हत्या, बरोबर आहे. पण भगवंताचं वचन परमनंटली, कायमस्वरूपी, जास्त लॉंग टाइम लोकांचं हित करण्यासाठी टिकावं म्हणून त्या काळात त्या 500 अर्हंत भिक्खूंनी जी 3 महिन्याने भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर संगीती घेतली, म्हणजे परिषद घेतली. त्या परिषदेचा उद्देश होता की बुद्धाचं तत्व, बुद्धाचे उपदेश टिकले पाहिजे. एकूण भगवान बुद्धांचे उपदेश आहेत 84,000. अग्रश्रावकांचे पकडून किती उपदेश आहे भगवंताचे? 84,000 उपदेश आज आहेत लिखित स्वरूपामध्ये. 84,000 उपदेश आहेत, त्याचे 3 भाग केलेले आहेत. भगवंताच्या उपदेशाचे किती भाग केले आहेत? 3 भाग केलेले आहेत. एका भागाला म्हणतात सुत्त पिटक. पिटक म्हणजे पेटारा. आपल्याकडे संदोक वगैरे म्हणतात बघा, पूर्वी पेटी असते ना, पेटारा. म्हणजे ते सुत्त पिटक असं कमी नाही आहे, खूप मोठं साहित्य आहे ना. तर सुत्त पिटक हा एक भाग आहे त्रिपिटक. त्रि म्हणजे 3, पिटक म्हणजे पेटारे. पेटारे म्हणजे त्याला भाग म्हटलेला आहे. तर बौद्ध साहित्य जर कोणी विचारलं कोणतं आहे, तर त्रिपिटक आहे. तर त्रिपिटक म्हणजे 3 भाग आहे. 3 भागातला पहिला भाग आहे
सुत्त पेटक. सुत्त पेटक म्हणजे काय? तर सुत्त म्हणजे भगवंताचा उपदेश. सुत्त म्हणजे काय? भगवंताचा जशा तसा उपदेश. जसं महामंगल सुत्त आहे नाही का, करणीय मित्र सुत्त आहे, रतन सुत्त आहे, जयमंगल अट्ट गाथा आहे. तर गाथा हा उपदेश नाही आहे. जयमंगल अट्ट गाथा जी आहे तो भगवंताचा उपदेश नाही आहे. तर सुत्त ज्याच्या पुढे लागलेला आहे तो भगवंताचा उपदेश आहे. आणि असे सुत्त किती आहेत? 84,000 सुत्त आहेत. आणि त्यापैकी मग सुत्त पेटक हा एक भाग झाला. त्यानंतर आहे विनय पेटक. विनय म्हणजे नियम. मग भिक्खूंचे नियम, श्रामणेरांचे नियम, उपासकांचे पण नियम, त्याला म्हटलेलं आहे विनय पिटक. त्या विनय पिटकाचा पेटारा आहे. मग कोणता नियम का? जसं आता यांना मी रोज बोलतो, आता यांना ज्याचा अभ्यास नाहीये त्याच्यापैकी कुणाला असं वाटत असेल काय भंतेजी पुन्हा पुन्हा म्हणतात शांत बसा, असंच बसा, ध्यानच करा, वंदना घ्या, बोलूच नका उपासकांशी. जे अभ्यासच करत नसतील किंवा जे शिकलेले नसतील, ज्यांनी कधी श्रामणेर विनय वाचलंच नसेल तर त्यांना वाटत आहे असं. काही उपासकांना कधी कधी वाटत असेल असं कुठं असते काय, मौन काय बाळगायचं असते. आता ती त्यांचा विषय, त्यांच्या श्रद्धेचा विषय, त्यांच्या पुण्य भावनेचा विषय आहे तो. कारण भगवान बुद्ध म्हणाले धम्म प्रत्येकाला पचवता येत नाही. हे नेहमी सांगत, प्रत्येकाला पचवता येईल का? नाही. काहीही प्रत्येकाला पचवता येत नाही. काही पदार्थ कोणाला बिलकुलच बसतात का? तुम्ही सांगा बापा. आता तुम्हाला कोणते बसतात ते तुम्हाला माहित. तर काही पदार्थ तसे कोणाला पचतच नाही, कोणाला बिलकुल जिंदगीभर खाते माताला होईपर्यंत तरी पण त्यांना काय एकदम व्यवस्थितच आहे की नाही. आता काहींनी एकदा खाल्लं की बिलकुल त्यांना उलट्या होतील, त्यांचं पोट दुखेल, त्यांना काय होईल. आणि कोणी पूर्ण जिंदगीभर खाते त्यांना काही होत नाही. काही पदार्थांच्या बाबतीत धम्माचंही तसंच आहे. कारण इथे विषय आहे श्रद्धेचा आणि विषय आहे पूर्व पुण्याचा. ज्यांचं पूर्व पुण्य असेल, त्यांच्यात श्रद्धा असेल, धम्माचं तत्व, धम्माचा विनय त्यांनाच पचवता येते. बाकीचे पुरामध्ये वाहून जातात. भगवंताचं त्याच्याबद्दल वचन आहे. पुरात वाहून जाणारे लोक जास्त आहेत, परंतु त्या गवतासारखे टिकून राहणारे लोक फार कमी असतात. ज्यांच्यात श्रद्धा आहे, ज्यांचं पूर्वीचं पुण्य आहे, तेच टिकाव धरू शकतात, तेच या प्रवाहात येतात धम्माच्या आणि तेच टिकू शकतात. बाकीचे तर तेवढ्या पुरतं तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे म्हणजे जयंतीला आणि नंतर झोमके 10 वाजेपर्यंत गेला. भीमही गेला कुठं, बुद्धही गेला कुठं, तेवढ्या पुरतात, कामापुरता मामा करतात. काही लोक. तुम्ही नाही बापा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. आणि म्हणून बघा विनय पिटक हा एक दुसरा भाग आहे. विनयामध्ये काय नियम आहे, भिक्खू श्रामणेर उपासकांचे नियम आहे. आणि तिसरा जो आहे अभिधम्म पिटक आहे. त्याच्यामध्ये जरा गंभीर्याने सांगितलेला धम्म आहे. ध्यानाच्या संदर्भात, मन आणि मनाच्या विषयांच्या संदर्भामध्ये त्याला अभिधम्म पिटक म्हटलेलं आहे. तर असे किती भाग झाले? 3 भाग झाले. हे मी सांगतोय यासाठी आजच्याच दिवशी त्या राजगृह येथील सप्तपर्णी गुफेमध्ये 500 अर्हतांच्या उपस्थितीमध्ये भिक्खू अरहंत काश्यप महास्तवीर यांच्या अध्यक्षतेखाली राजा अजातशत्रूच्या छत्रछायेखाली त्या संगीतीचा प्रारंभ झाला. हेतू होता की हे बुद्धाचं वचन, बुद्धाचे उपदेश जिवंत राहावे. तर मग विषय असा होता की बुद्धाचे उपदेश जर जिवंत राहावे तर भगवान बुद्ध जे 45 वर्ष जगले. किती वर्ष जगले? 45. किती वर्ष जगले? किती वर्ष जगले? अहो भगवान बुद्ध 45 वर्ष जगले. पण बोधिसत्व अवस्थेपासून महापरिनिर्वाणापर्यंतचे जे आयुष्य आहे ते 80 वर्षाचं आहे. पण भगवान बुद्धाचं आयुष्य जे आहे ते बुद्धत्व प्राप्तीनंतर सुरू होते. म्हणून 45 वर्ष बुद्ध जगले आहे. हो, कारण भगवंताची वर्षावा 45 वर्षावा. माहिती तुम्हाला, बुद्ध गयेपासून कुशीनगरचा जो प्रवास आहे तो बुद्धाचा प्रवास आहे. बुद्ध गयेपासून कुशीनारापर्यंतचा, महापरिनिर्वाणापर्यंतचा तो बुद्धाचा प्रवास आहे. आणि तो 45 वर्षांचा प्रवास आहे. आणि त्या 45 वर्षांच्या प्रवासामध्ये, जीवनामध्ये भगवान बुद्धांनी एकूण 84,000 उपदेश केले त्यांच्या अग्रश्रावकांबरोबर, म्हणजे त्यांच्या सह. तर मग ते उपदेश जिवंत राहण्यासाठी आजच्या परिषदेमध्ये भिक्खू संघाने, अर्हत असलेल्या भिक्खू संघाने आनंद भक्तीला विनंती केली. कारण भगवान बुद्धांबरोबर सर्वात जास्त काळ कोण राहिले? जीवापाड प्रेम,
जीवापाड जपणं कुणाच्या वाट्याला आलं? भगवंताला आनंद भंती. स्वतःपेक्षा जास्त प्रेम कशाला म्हणतात? गुरुची सेवा कशाला म्हणतात? गुरुचा आदर कशाला म्हणतात? हे जर कुणाला शिकायचं असेल तर ते शिकावं आनंद भंतेजीकडून. नाही तर असे शिष्य कितीतरी येतात आणि जातात, असे ग्रहस्थ चिवरधारी कितीतरी येतात आणि जातात. त्यांना मानपान जर मिळाला नाही, त्यांच्या मनासारखं जर बोललं नाही, वागलं नाही की लगेच तोंड बारीक होते किंवा तोंड वाकडं होते आणि मग मन रमत नाही. बऱ्याच गोष्टी अशा विहाराच्याही बाबतीत मी सांगतो, कधी कधी असे मी स्वतः अनुभव घेतलेले आहे, कारण मी रोखठोक बोलणारा व्यक्ती आहे. त्यामुळे बऱ्याचदा असंही होते की ज्यांच्यामध्ये स्वतःच्या बद्दल बऱ्याच भावना असतात, मी हुशार आहे, बाण माझं ऐकलं पाहिजे, मलाच महत्व दिलं पाहिजे वगैरे वगैरे, तर तसे लोकांना वाटते बा भंतेजी बरोबर नाही. आणि माझं तर तत्व ठरलेलंच आहे तुमच्या माझ्यासाठी, कोणी वंदो अथवा निंदो. कारण भगवंताचं वचन आहे, कोण प्रशंसा केली तरी भारावून जाऊ नका आणि कोण निंदा केली तरी तुम्ही परेशान होऊ नका. कारण या जगामध्ये असं कोणीच नाही आहे की ज्यांची सदा सर्व काळ प्रशंसा केली, आणि असंही कोणीच नाही आहे की ज्यांची सदा सर्व काळ निंदाच होईल. भगवान बुद्धही सुटले नाही या बाबतीमध्ये. सुटले काय? बाबासाहेबही सुटले नाही, कोणते संत सुटले नाही, तर आपल्यासारख्यांची सर्वसामान्यांची काय गत आहे. म्हणून चहाडीला गोडी अशी आमच्याकडे एक म्हण आहे. कोणती म्हण आहे? चहाडीला गोडी. म्हणजे आपल्या तोंडावर येऊन बा तुम्ही फार चांगले असं तसं बरं, तिकडे जाऊन समजा त्यांना म्हटलं तुम्ही फार चांगले, ते त्या लोकांना वाटतं हे फार चांगले आहे. आपल्या मतात समजा कोणी बोललं तर. म्हणून मग आनंद भंतेजी जे होते प्रचंड भगवंतावर प्रेम करणारे होते, आदर करणारे होते. नालागिरी हत्तीचं उदाहरण त्यासाठी पुरेसं आहे. जेव्हा नालागिरीला सोडलं गेलं भगवंताला मारणे हेतूने, तेव्हा सर्व बाकी नवखे भिक्खू बाजूला सरकले. जे नवीन होते ना, जे भिक्खू नवीन होते ते बाजूला सरकले. त्यांना वाटलं बा हाती आपल्याला मारेल, भगवंताला मारेल, आपण बाजूला झालं पाहिजे. आजही असे घाबरणारे लय लोक समाजातही काम करताना हात राखून काही काही लोक काम करतात, हे मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. बाबासाहेबांचं काम करताना, भगवान बुद्धाचं काम करताना, विहाराचं काम करताना हात राखून स्वार्थ आपला सांभाळून काम करणारे भरपूर लोक आहे. पण निस्वार्थपणे मोठ्या मनाने आपलं त्याच्यामध्ये काही नुकसान हो, आपला अपमान हो, आपला सन्मान हो, याचा विचार करून काम करणारे मात्र फार कमी असतात. आपण वामनदादाने पण म्हटला, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते. भीमा तुझ्या, हे बघा 5 लोक, भगवंताला 5 लोक भेटले सुरुवात, म्हणजे प्रामाणिक होते. आज ही कमी जरी लोक असतील तर ते प्रामाणिक पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्रामाणिक लोकांची संख्या कमी जरी असेल, मग ते चिवरधारी असो का ग्रहस्थ उपासक असो, ते टिकू शकतात, टिकाव धरू शकतात, काम करू शकतात. ते त्यांना संध्याकाळ सकाळ ते पचवू शकतात. परंतु जे त्या 5 पेक्षा वेगळे असतील त्यांना टिकता येत नाही आणि टिकवता येत नाही. म्हणून भगवान बुद्धाचे जे शिष्य होते आनंद, ते फार ज्ञानी होते, कम्प्युटर माइंड होतं त्यांचं. म्हणून भगवंताचे सर्व उपदेश कोणाला मुखोद्गत होते माहिती आहे? आनंद भंतेजीला मुखोद्गत होते सर्व. कारण सर्वात जास्त काळ तर राहिले, परंतु भगवंताची शुश्रूषा करण्यासाठीचा जेव्हा विषय होता तेव्हा भगवंताकडून त्यांनी वचन घेतलं, भगवान मी माझी स्वतःची तर इच्छा आहे, श्रद्धा आहे, तुमची सेवा तर करेल, परंतु तुम्ही माझ्याबद्दल कुठे अशी वाहवा वगैरे काही करायची नाही. एक बघा हे जमते का? हो हे जमते. माझी वाहवा करायची नाही. आणि दुसरी गोष्ट, भगवान माझी श्रद्धा आहे की जर माझ्या माघारी कुठे उपदेश केला तर त्या उपदेशाचा थोडासा भाग का होईना माझ्यावर अनुकंपा करा आणि विहारात आल्यावर मग मला ते सांगा की बा मी इकडे गेलो होतो आनंद आणि त्या ठिकाणी मी असा उपदेश केला. तुम्ही विचार करा, ती श्रद्धा, ते पुण्यकर्म, तो मानसिकता काय असेल. त्या आनंद भंतेजीचे अनंत उपकार आहेत. भगवंत गेले वैशाख पौर्णिमेला 3 महिन्याने जी श्रावण पौर्णिमा आली आजची, त्या श्रावण पौर्णिमेला त्या संगीतीमध्ये 5 ते 8 मध्ये आनंद भंतेजींची कमी होती.
तर त्यांना विशिष्ट प्रकारचा उपदेश करून अरहंत बनविल्या गेलं. ते स्वतः अरहंत बनले, ध्यान केलं त्यांनी. बनविल्या गेलं म्हणजे काय असं नाही, तर त्यांना सांगितलं गेलं तुमची गरज आहे आणि तुम्ही आतापर्यंत भगवंताची खूप सेवा केली आहे, सर्व उपदेश तुम्हाला माहिती आहेत, तर तुम्ही अरहंत बना, ध्यान करा, कर्मठान घ्या आणि या परिषदेमध्ये सहभागी व्हा. तर आनंद भंतेजी सहभागी झाले आणि सहभागी होऊन मग त्यांनी सुत्त पिटकाची निर्मिती जी आहे, आज बौद्ध साहित्यात जे सुत्त पिटक भेटते त्या प्रत्येक सुत्ताच्या सुरुवातीला एक ओळ आहे, तुम्ही वाचा कधी. एवं मे सुतम एकं समयं भगवा तावत्यं विहरति राजगहे विहरति वाराणसीयं विहरति. अति वेगवेगळ्या गावाचे नाव आहे. ये वन मे सुतंग, एके वेळी मी असे ऐकले आहे. एकं समयं भगवा, एक वेळ भगवान आपले. मग सावती विहरती, राजगृह विहरती, वाराणसी, कुठं कुठं मग त्या गावामध्ये एक वेळ भगवान बुद्ध या ठिकाणी वास करत होते आणि त्यांनी मग त्या ठिकाणी हा उपदेश केला. असं प्रत्येकाच्या सुत्ताच्या सुरुवातीला आहे. का तर ते कोणी सुत्त पिटकाची निर्मिती केली आहे, तर म्हणून हा शब्द प्रयोग जो आहे ना, एवं मे सुतं एकं समयं भगवा, हे आनंदाचे शब्द आहे की एक वेळ भगवान बुद्ध आपले. मी असं ऐकलं आहे की एक वेळ भगवान बुद्ध या ठिकाणी राहत होते आणि त्यांनी तो उपदेश केला. आणि म्हणून बघा सुत्त पिटकाची निर्मिती, भगवंताचे एकूणच सर्व उपदेश हे आनंद भंतेजीमुळे आज आपल्याला ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात. आणि त्या भगवान हे आनंद अरहंत भंते आनंद यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांना वंदन करतो. पौर्णिमा आनंद भंतेजींच्या साठी अत्यंत महत्वाची आहे. आजच्या पौर्णिमेला ही एक घटना जी घडली पहिली संगीती, त्यापैकी हे पहिला एक अध्याय होता की आनंद भंतेजीमुळे शुद्ध पिटकाची निर्मिती. विनय पिटक जे आहे ते उपाली नावाचे भंतेजी होते. बाबासाहेबांनी लिहिलंय, तुम्ही वाचलं असेल तर. विनय पिटक जे आहे ना, तर आपले भगवान जेव्हा 7 वर्षानंतर मायदेशी परतले म्हणजे घरी राहण्यासाठी नाही परतले, तर ते गेले तिथे थांबले आणि परत येत असताना त्यांच्या बरोबर बरेच मुलं भंतेजी झाले. त्यांच्या कुळातलेही भंतेजी झाले, त्यांच्या वंशातलेही भंतेजी झाले, कपिलवस्तू नगरीतलेही झाले, आजूबाजूचेही झाले. आणि भगवान जसे पुढे निघून गेले तर त्या कपिलवस्तू नगरीतील क्षत्रिय लोकांपैकी, शाक्य लोकांपैकी काही 5-6 तरुणांनी विचार केला की आपला भाऊ, आपल्या घरातला व्यक्ती एवढा सुंदर, एवढा ज्ञानी, सर्व गुण संपन्न असलेला, घरदार सोडतो, गृहत्याग करतो, सगळं वैभव, पैसे, सगळं मायबाप सगळं सोडतो आणि ज्ञान प्राप्ती करून घेतो, सम्यक संबुद्ध बनतो. आणि तो सम्यक संबुद्ध बनला त्याच्या प्रभावामुळे, त्याच्या प्रेरणेमुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, परिव्राजक आणि सर्व प्रकारचे लोक त्यांना शरण येत आहेत. कोणी भिक्खू बनत आहे, कोणी उपासक बनत आहे. आणि मग आपण इकडे तोऱ्यात मिरवत असेल, ऐशोआरामाचं जीवन जगत असेल, या चंगळवादामध्ये रमत असेल, या वासनांमध्ये रमत असेल, तर या जीवनाला काय आहे. म्हणून त्यांनी विचार केला 5-6 तरुणांनी आपणही गेलो पाहिजे. तर त्याच्यात महानाम पण होते, अनिरुद्ध पण होते, त्याच्यात देवदत्त पण होते, माहिती. आणि त्याच्यात विशेषत्वाने त्यांच्या कुळातले नसलेले उपाली होते, ते होते नावी. आणि ते नावी, तर त्यांचं काय काम होतं, ड्युटी होती. पूर्ण शाक्य राजे होते, शाक्य लोक जे होते ना, तर त्यांची दाढी, मुंडन वगैरे, त्यांचे केस वगैरे कटिंग वगैरे करून द्यायचं, हे त्यांची नोकरी होती, ड्युटी होती. त्यांनी विचार केला की माझे हे जे मालक आहेत तरुण, हे जर चाललेत निघून, तर मी पण त्यांच्या बरोबर थोड्या अंतरापर्यंत जातो त्यांना वाटा लावण्यासाठी. त्या तरुणांनी पण त्याला सोबत घेतलं, कारण तो सेवक होता, नोकर होता. किंवा कपडे बिपडे जे काही 7 शृंगाराचं सामान आहे, आपलं सोनं नाणं चांदी दागिने, त्याच्याकडे परत देऊ. आणि म्हणून मग ते गेले सगळे मुलं त्या उपालीला घेऊन गेले. आणि उपाली पण त्यांच्या बरोबर गेल्यानंतर फार लांब जंगलात गेल्यावर बाकीच्या सगळ्या त्या तरुण मुलांनी, देवदत्तासह भगवंताच्या चुलत भावांनी वगैरे वगैरे आपले दागिने काढले. आता राजकुमार होते ना, सगळे राजघराण्यातले होते ना, त्यांनी आपल्या गळ्यातले आभूषण वगैरे सर्व काढले, भरजरीचे कपडे काढले, त्याचं एक गाठोडं बांधलं, उपालीकडे दिलं. आता उपाली नोकरच होता, सेवकच होता, गरीब होता, त्याच्यामध्ये लोक तर होता. लोक कोणाच नाही बापा, लोक तर प्रत्येकातच आहे.
आमच्यात आहे तुमच्यात आहे असं काही नाही. जोपर्यंत आपण अर्हत होत नाही तोपर्यंत लोभ कोणाचा संपत नाही. म्हणून असा काही विचार करू नये बाबा असं कुठं राहते का तसं कुठं राहते का काही विषय नाही. आपण सर्वजण आता प्रवाहात आहोत, निब्बाणाच्या प्रवाहात आहोत. तर मग अर्ध्या रस्त्यात गेल्यावर यांनी गाठोडं बांधलं सगळं. साधे कपडे त्यांनी घातले, संन्यासाचे कपडे घातले असतील असे, आणि मग उपालीकडे गाठोडं दिलं. आता ते दागिने भरजरीचे वस्त्र, आणि त्याला ते म्हणाले की आता हे गाठोडं तू हे तुलाच ठेव. आतापर्यंत तू आमची सेवा केली, आता मालामाल हो आणि चांगलं ऐश्वरामात जीवन जग तुझ्या पद्धतीत. तोय म्हणाला ठीक आहे. त्याने घेतलं गाठोडं डोक्यावर आणि निघाला परत येता येता त्याने विचार केला की एवढं मौल्यवान दागिने भरजरीचे कपडे मी माझ्या डोक्यावर घेऊन परत कपिलवस्तू नगरीकडे चाललोय खरा. तर असं काय असेल त्या भगवान, काय असेल त्या की जे या गाठोड्यापेक्षा अनमोल असेल, की ज्यामध्ये दागिने आहे, भरजरीचे वस्त्र आहेत, काय 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 आहे, तर याच्यापेक्षा काय. आणि त्याने विचार केला म्हणून कधी फळाला येईल. आणि त्याला वाटलं कड्या दुसरी गोष्ट नगरीला गेलो हे विचार करते की या उपालीने आमच्या राजघराण्यातील तरुणांना मारून टाकले, याने त्याचे दागिने कपडे घेऊन आला. माझ्यावर आरोप होईल, तू मला सहन होणार नाही, मला दंड होईल, मला फाशी देतील. या दोन्ही गोष्टी जेव्हा त्याच्या मनात आल्या तेव्हा त्याला वाटलं बापा हे गाठोडंही नको, यातले दागिनेही नको, भरजरीचे वस्त्रही नको. एक झाड दिसलं त्याला, त्या झाडाला ते गाठोडं त्यानं बांधलं, हात जोडले, त्याने विचार केला मनोमन ज्याला कोणाला हे गाठोडं सापडेल त्यांनी या गाठोड्याचा यथेच्छ लाभ घ्यावा, आनंद घ्यावा. माझा याच्या जीवय नाही आणि काही नाही तर लय लोकांचा जीव राहते बापा. तळणा घाट टाका म्हणते, गव्हा घाट टाका म्हणते, जरा सोना हाताच्या म्हणते, दूध पादा म्हणते, लेकीला दाखवा, नाकाला दाखवा, कोणाला दाखवा म्हणते. यांना रविवारी मोबाईल दिला आणि तो चालू केला की असे तळफड कोणाला पोट करू विषय काय सांगू तुम्हाला. म्हणजे यांची काय चुकली करत नाही, पण सांगतो तुम्हाला आसक्ती कशाला म्हणतात, अटॅचमेंट कशाला म्हणतात तुम्हाला सांगतो, तृष्णा कशाला म्हणतात. मी नेहमी लोकांना सांगतो वेगळे स्वीकारण्यासाठी सिद्धार्थ गौतम काय भाव असेल, सिद्धार्थ गौतमाची काय ती मनोप्रवृत्ती असेल. आपल्या बाबासाहेबांनाही लेकरं होते, पण संपूर्ण जीवन समाजासाठी घालवलं. 4 लेकरं मेले की नाही, विचार केला का. सर्वसामान्य असेल तर विचार करतात, पण ज्यांच्या मनामध्ये विशिष्ट प्रकारचं कार्य करण्याची जर श्रद्धा असेल ना त्यांना काही वाटत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण त्यांची मनोप्रवृत्ती तशी तयार असते. आणि म्हणून मग यांना हात जोडले आणि हे गेलं, हे पण गेलं परत. हे अन्न गाठलं त्या सगळ्या तरुणांना. ते म्हणाले काय झालं, त्यानं सांगितलं माझ्या मनात असा असा विचार आला बा, मी जर परत गेलो तर तिकडे मरेल मी, तिकडे मरण्यापेक्षा इकडे मेलो तरी काय फरक पडतो. आणि मी तर म्हणतो भंतेजी ज्यांना बनायचं काय त्यांचा असा विचार असला, माझा स्वतःचा असा विचार आहे. यांनाही सांगितलं नाही तर बाबा मला सुना नाही तर त्या दिवशी मुख धुवायला कुठं बाबा व्हेज बिर्याणी दिसली तर हे तो बरोबर काय करा, मोटर सुरू करायची का. ठीक आहे घ्या पाहिजे पुढं मोटर सुरू लगेच सुरू करा. हो तुम्ही आता बघा काही दूध आलंय का बघितलं किचन काही दूध आहे हो लय ऐकतात लोक आपली प्रवचन. विचारूच नका, दुपारच्या भोजनाचं लोक एवढं प्रेम करतात. आवडते पाहिजे कितीतरी भाज्या, वर्ण, चपाती, पुरणपोळी, पुऱ्या, काय 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 काय, भाकरी तर भाकरी, चपात्या तर चपात्या असतात वेगळ्या. लोक प्रचंड श्रद्धापूर्वक भोजनदान देतात बघा रोजच्या रोज. संध्याकाळी सुद्धा बापा मी म्हटलं ते आले तिकडनं खाऊ 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 ठेवलं हे दुसऱ्या दिवशी पळून जातील म्हणून खिचडी पोटभर कढी त्याच्याबरोबर पोहे. आता फळ खाऊ खाऊ
किचन भरून दुकान लागेल तसं काय. केळीचं तर बाबा गोडाऊनच भरलेलं आहे आमच्याकडे. केळी काय स्वस्त आहे ती काय ते आम्हाला माहित नाही. लाईव्हच आहे तो केली ना का देऊ कोणाला बरोबर नाही खोकला बाबा मी खातच नाही केली पण यांच्या बाबतीत सांगतो द्यायचं तर भगवंताने सांगितलंय दानपती बनावं दान दास बनू नये. एवढं मोठं देण्याऐवजी एवढं द्यावं. मला द्यावं असं म्हणत नाही मी, भिक्षू संघाला देताना किंवा कोणालाही देताना एवढं मोठं देण्यापेक्षा एवढं द्यावं पण ते क्वालिटी बाज द्यावं. तुम्ही ऐकलं असेल प्रवचन आपलं भगवंतानं दिलेलं दान देण्याचे दान दात्याचे पण प्रकार आहेत. त्याच्यामध्ये दानपती जो आहे दानपती दान सहाय्य आणि दान दास असे स्तर आहेत. तर ते दानपती बनण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मायबाप आहात मी हाताने सांगतोय आणि मला देण्याच्या बाबतीत म्हणत नाही. कुठेही तिथे कुठे तुम्ही कोण्या भिक्खूला देत असाल कोणतेही दान देत असाल किंवा संघाला दान देत असाल किंवा तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना पाहुण्यांना तरी तुम्ही काय देत असाल तर आहे ना सारखं जाऊ नका बाबा. ते तिला म्हटलं की 5,000ची साडी घेते बाकी त्यांना 150 रुपयाची घेतले म्हणते सांगितलं आईनं मला. मी म्हटलं बाबा आईनं त्या सांगू मला सगळं माहिती आहे ना लोकांच्या. आणि आता आहे जातो कधी कधी स्टेजवर बसलं की पाहतो काही लोक आईला करत राहतात गाठोडं मांडी खालू ठेवू ते गाठोडं मांडी खाली ठेवले बोलून कोण आहे कार्यक्रम आहे तुमचा आता. तर त्यामुळे त्या उपालीनं गाठोडं घेतलं नाही सोबत. तो गेला आणि त्यांनी पण विचारल्यावर सांगितलं की मरण्याच्या ऐवजी हे बरं आहे बा. आणि त्यामुळे भगवंताजवळ पोहोचले ते सगळे तरुण आणि भगवंताला याचना केली भगवान आम्हाला दीक्षा द्या. तर मग दीक्षा घेताना सिनियरिटी असते. जसं हे आमच्यातले 3 आहेत आता यांना आम्ही कारभारी करत असतो. काय माहित बाबा त्यांना माहित कारभारी कशाला काय कर्तव्य यांच्या अगोदर हे 2 झालेले आहेत कायमचं म्हणून यांना कारभारी करतो. तर भगवंताच्या धर्मात एक विनय आहे. भिक्षू दीक्षा घेत असताना समजा मी वयाने लहान आणि माझ्यापेक्षा वयाने कोणीतरी मोठा असेल पण दीक्षा मी अगोदर घेतली असेल आणि माझ्या वडिलांच्या वयाच्या एखाद्या व्यक्तीने आता दीक्षा घेतली असेल तर त्यांनी मला वंदन केलं पाहिजे. हा भगवंताचा नियम आहे. भगवंताचा तो नियम आहे. ज्येष्ठता ही वयावरून ठरत नाही शरीराच्या तर चिवराच्या दीक्षेवरून ज्येष्ठता ठरत असते बुद्धाच्या धर्मामध्ये. म्हणून जे ज्येष्ठ असतात मग त्यांच्या पाया पडावं लागते म्हणजे वंदन करावं लागते त्यांची सेवा करावं लागते. हा भगवंताचा नियमच आहे. तर म्हणून ते पोरं दीक्षा घेत असताना भगवंताने विचारलं बा अगोदर कोणाला देऊ दीक्षित. कारण अहंकारी ना काही लोकांचा स्वभाव असतो अहंकाराचा. अहंकारी होते शक्य आहे भगवान त्याच कुळातून आले होते म्हणून विचारले भगवंता कोणाला दीक्षा देऊ. तर सगळे मिळून म्हणाले भगवान अगोदर दीक्षा उपाली लागली. आता उपाली लवकर होता सेवक होता या सगळ्या सेवा करणारा होता. भगवंताचा होते. भगवंताने विचारलं का बरं त्याला अगोदर दीक्षा का द्यायची आहे. नंतर तुम्हाला तर देणारच आहे पण त्याला का अगोदर द्यायची तुमच्या अगोदर. तर त्यांनी सांगितलं भगवान आपल्याला माहिती आहे आम्ही अहंकारी आहोत. याने आमची सेवा केली आतापर्यंत सगळे कपडे धुणं कटिंग करणं दाढी करणं सगळे काम केले. यादा आमच्या अगोदर जीवर दिलं 5 मिनिटं 1 मिनिटाच्या अगोदर का होईना तर हा आमच्यापेक्षा ज्येष्ठ होईल बरोबर. आम्ही कनिष्ठ होऊ आणि हा आमच्यापेक्षा ज्येष्ठ झाल्यामुळं याची सेवा करून आमच्याकडून जे काही अकुशल कर्म घडले किंवा करून पडेल म्हणून याची सेवा करण्याचा अवसर आम्हाला मिळावा यासाठी अगोदर याला मी तर यांनाही सांगतो तुम्हालाही सांगतो ग्रंथ असले तरी हा मनाचा मोठेपणा आपल्याकडे असावा. दुसऱ्याला महत्व देणं मी जेव्हा बोलतो ना वंदनाचं बिहारात केल्यावर जाणाऱ्या लोकांना की नवीन लोकांना महत्व द्या म्हणून तर बघा त्याचा एक नमुना शाक्य तरुणांनी उपालीला दीक्षा देण्यासाठी भगवंताला विनंती केली यासाठी केवळ की ते सेवक आहे नोकर आहे त्यानं सेवा केली आणि आमच्यातला अहंकार कमी हवा. तर म्हणून त्या उपाली जे भंतेजी होते मग सांगतो यासाठी की ते अरहंत झाले आणि आजच्या दिवशी जी संगीती भरविल्या गेली की नाही भगवंताचं वचन एकत्र करण्यासाठी संगायन करण्यासाठी तर त्याच्यापैकी ते विनय पीठक आहे. तर विनय पालन करण्यामध्ये अग्र उपाली भंतेजी होते आणि त्यामुळे संपूर्ण विनय भगवंतानं कोणता विनय का काढला कुठे काढला कोणाला उद्देश तो निर्माण झाला तर सगळे विनय एकदाच निर्माण झाले नाही टप्प्याटप्प्याने ठेच लागली की भगवान सांगायचं पुढे पाहून चाललं पाहिजे.
कारण ठेच लागली तर कळते ना, सांगितल्यावर अगोदर सांगितल्या लोकांना त्यांना काय कळतं, असं बऱ्याचदा होते बघा कधी कधी, यांना काय कळतं. आणि ठेच लागल्यावर सांगितलं की मग बरोबर खालीच मार, नाही ते इकडं तिकडे उचल्यासारखं पाहत राहतात नाही का. असं होते कधी कधी बिगडा बिगडीचा कार्यक्रम. म्हणून त्या आजच्या घटनेमध्ये मी मुद्दा म्हणून पहिल्याच घटनेवरती बोलत आहे. अशा 2, 4, 5 घटना घडलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती, दी ग्रेट हॅपीनेस वरती आहेत त्याच्यावरती मी बोलत नाही. अंगुलीमालाची दीक्षा पण आजच झाली, तुमच्या माहितीसाठी सांगतो. श्रावस्तीला अंगुलीमालामध्ये विस्ताराने आपण बऱ्याचदा बोललेलो आहे. तिची गाथा मी सुरुवातीला म्हणालो की नाही वेरे न वेरानी संबंधित कुदाचना अवेरे न संबंधी येत धम्मो अनंत. भगवान बुद्ध म्हणाले वैराने वैर कधी क्षमत नाही. तो गृहस्थ जीवनातला असेल किंवा शिवरातला असेल किंवा सार्वजनिक जीवनातला असेल, वैराने वैर कधी क्षमत नाही. मी कुणाला आरे म्हटलं आणि समोरच्याने पण कारे म्हटलं तर वैर थांबेल का? थांबणार. आपण कुणा आपल्याशी कोणी भांडत असेल आणि आपण पण प्रतिक्रिया दिली तर भांडण्याची, तर भांडण थांबेल का? नवरा बायको असतील एकमेकाला भांडत असतील पण एक जण शांत बसलं तर भांडण कमी होईल की वाढेल? आणि दोन्ही गुन्हे पेट्रोल टाकणं सुरू आहे होईल. म्हणून भगवान बुद्धांनी अशा काही गाथा धर्मपदाच्या टाकलेल्या आहे की वैर आणि वैर कधी शांत होत नाही. यांनी मला मारले, यांनी मला बोलले, यांनी मला अपमानित केले, यांनी माझं नुकसान केलं, अशी जी गाठ मारून ठेवतात त्यांचं वैर कधी शांत होत नाही म्हणाले. आणि जे आता विचार मनात बाळगत नाही की कोणी मारलं, कोणी अपमानित केलं, कोणी बोललं वगैरे वगैरे, हरकत नाही, जाऊ द्या, परिस्थितीवर सोडून द्या, असं ज्यांचं मन असते, ज्यांची मनोप्रवृत्ती असते त्यांचं वैर लगेच शांत होते म्हणाले भगवान बुद्ध. आणि त्यामुळे आजच्या या आर्य उपोषक दिनी श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने पूजनीय भंतेजींनी मला बोलण्याची संधी दिली. पहिला प्रसंग जो आहे आजच्या श्रावण पौर्णिमेची जी पहिली घटना आहे त्याच्यावरती बोलण्याचा मी प्रयत्न केला. निश्चितपणे तुम्ही सर्व श्रद्धावान आहात. बाकीच्या घटनांबद्दल सुद्धा तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, याही घटनेबद्दल तुम्हाला ज्ञात होतं, परंतु त्या घटनेला उजाळा मिळावा नव्याने आणि पुन्हा एकदा आपल्या कर्णपटलावरती बुद्धाची वाणी ती पडावी. बुद्धाचा विचार, बुद्धाच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना त्या आपल्या कर्णपटलावरती जर पडल्या त्या प्रेरणा देत असतात. आणि त्यामुळे तुम्हाला तो प्रसंग सांगण्याचा मी प्रयत्न केला. तेव्हा आपल्या या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमध्ये माझा वर्षावास आहे. 20 ऑक्टोबरला आमच्या वर्षावासाचा समारोप असणार, 20 ऑक्टोबर रविवार रोजी. तेव्हा ऑनलाईन जे ऐकत आहेत त्यांना ही मूळ पत्रिका देतो बाबा तुम्हाला, आणि इथं उपस्थित असलेल्यांपैकी सुद्धा सर्वांना मूळ पत्रिका देतो. फुकटचे प्रवचन ऐकू नये. 20 ऑक्टोबरला भक्तीजींना भेटण्यासाठी सर्वांना यायचं आहे. तेव्हा संघदानाचा कार्यक्रम असेल, कठीण चिवरदानाचा कार्यक्रम असेल, तेव्हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा जे श्रद्धावान उपासक आमच्या सोबत जोडलेले आहेत, आपल्या ग्रेट हॅपीनेस सोबत जोडलेले आहेत, त्या सगळ्यांना मी निमंत्रण देतो आहे. 20 ऑक्टोबर रोजी आपला कठीण चिवरदान संघदानाचा कार्यक्रम असेल. दर उपोषणाला हा आपला ऑनलाईन शिबिरांचा कार्यक्रम संपन्न होतो. आपल्या संपर्कातील सर्वांना सांगत असतात, कारण काही ना लिंक ओपन कशी करावी किंवा आवाज येत नाही वगैरे वगैरेचे प्रॉब्लेम असतात, तर त्या प्रत्येकाला सांगत राहा की कसं काय करायचं, लिंक ओपन कशी करायची. आणि त्यामुळे या वर्षावासामध्ये आज मंगळूरचे हे परिवार आहेत सर्व इथे उपस्थित आहात. आज तुमच्याकडून भोजनदान आहे. आपल्याकडे काल बघा एक बोधिवृक्ष आला, आपल्या आषाढ पौर्णिमेला एक बोधिवृक्ष लावला बघा, तो पाठीमागे भगवंताच्या मूर्तीच्या, तो बुद्धगया येथील बोधिवृक्षाची शाखा आहे. त्याचं कालच बघा आमच्या स्वाती परिवाराच्या वतीने त्याला ते संरक्षण वगैरे करून घेतलं. काल त्याचं ओपनिंग झालं. तिथे तो बोधिवृक्ष आहे, बोधिपूजा आपण आता करणारच आहोत. परंतु काल पुन्हा एकदा श्रावस्ती येथे भगवान राहत असताना आपल्या आनंद भंतेजींच्या मध्यस्थीने अनाथ पिंडकाच्या हस्ते भगवान बुद्धांच्या उपस्थितीमध्ये बुद्धगया येथील बोधिवृक्षाची एक शाखा श्रावस्ती येथील जेतवनात लावलेली आहे. तुम्ही बुद्धगयेला जर कोणी गेला असता तर बघा त्या जेतवनामध्ये एक बोधिवृक्ष आहे. तो बोधिवृक्ष आनंद बोधिवृक्ष म्हणून ओळखल्या जातात. आणि तो आनंद बोधिवृक्ष बुद्धगयेच्या बोधिवृक्षाची शाखा आहे. आणि भगवंताच्या उपस्थितीत भगवंताच्या त्या बोधिवृक्षाला बुद्धाचं रूप मानतात. आजही बोधिवृक्षाची पूजा करतो आपण बोधी माझं पंक्ती म्हणतो आपण, तर त्या बोधिवृक्षाला बुद्धाचं रूप मानतात आजही, आणि मानलं पाहिजे. कारण भगवान बुद्धांनी सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली. तर सांगतोय यासाठी की त्या जेतवनातील बोधिवृक्षाची शाखा आम्हाला काल आमच्या जालन्याच्या भगतताई यांच्याकडून प्राप्त झाली.
आणि त्या शाखेचं सुद्धा आता आपण सकाळी तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 10 वाजता आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर येथे त्याचं रोपण करणार आहोत. तुम्ही त्याचे सर्व ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असणार आहात आणि ऑनलाईन औरंगाबाद वासीय कोणी जर ऐकत असतील तर त्यांनाही मी सूचना करतो की आपण सर्वांनी आज आपल्या मॉनेस्ट्रीला येऊन त्या बोधी वृक्षाचं रोपण करण्यामध्ये सहभागी घ्यावं. तेव्हा पुनश्च एकदा भंतेजींच्या प्रती मी एक ऋण व्यक्त करतो, मंगलमैत्री व्यक्त करतो आणि सर्व उपोषकधारींना शुभेच्छा देतो. उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत आपला आर्य उपोषक असते. सकाळी 6 वाजता आपण भगवंतासमोर बसावं, आंघोळ वगैरे करून फूल वगैरे ठेवून पंचशील ग्रहण करावं आणि हे उपोषक संपन्न झालाय व्रत असं आपण गृहीत धरावं. तेव्हा आजच्या या धम्मदेशला मी पूर्ण करतो. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.